मित्रांनो, ऍक्च्युली मागील 10-15 दिवसाच्या रेंजमध्ये मार्केटमध्ये एक चांगली तेजी पाहिली, जवळपास 1000-1500 पॉईंट निफ्टीवर गेली, सगळे खुश होते. पण आता ह्या प्रत्येकाच्या खुशीवर विरजन ओतले आपल्या ट्रम्प तात्यांनी. काय केलं, ऍक्च्युली रेसिप्रोकल जे काही टेरिफ्स आहेत, ओके, ते रेसिप्रोकल टेरिफ्स लावले आणि ऍक्च्युली पहिल्यांदा बाजार त्यांचा सुटलेला आहे. इथे जर तुम्ही बघितलं याच्यामध्ये तर डाऊ जोन्स आत्ताच्या कंडिशनला जर पाहिलं गेलं त्याचा फ्युचर जवळपास 1200 पॉईंट निगेटिव्हली ट्रेड करतोय, अप्रॉक्स 2.5 ते 3% इथे आहेत. आणि नॅसडॅक जो आयटी कंपनी आहे त्याच्यामध्ये मोस्टली लिस्टेड आहेत, तो जवळपास 768 पॉईंट म्हणजे 4.5 पॉईंटच्या प्लस म्हणजे आसपास मायनस आहे तो. याचा अर्थ काय, काहीतरी गडबड आहे. कारण ज्या ते अमेरिकन मार्केटच पडतात, ऍक्च्युली टेरिफ लावला त्यांनीच, पहिल्यांदा फटका त्यांनाच बसला आणि हे सगळे ग्लोबल मार्केट्स याच्यामध्ये पळून निघतायत. बाकीच्या देशातले पण, जसं आपण म्हणतो युरोपियन मार्केट्स असेल, निकी असेल, हे सगळे बऱ्यापैकी पडलेले आहेत. आता हे तुम्हाला काय सांगतोय, ऍक्च्युली इंडियन मार्केटमध्ये एक नवीन फॉल येण्याची तयारी सुरू झालेली आहे. पुन्हा एक नवीन लो टेस्ट करू शकतो याच्यामध्ये. मग नक्की काय कारण असेल, कशामुळे मार्केट पडतंय, हे रेसिप्रोकल टेरिफ आहे तरी काय नक्की याच्यामध्ये कुठे इम्पॅक्ट होईल आणि पुढची संधी तुम्हाला कुठे शोधायची, सगळ्या गोष्टी इन डिटेल मध्ये सांगतो. संपूर्ण व्हिडिओ पहा. जर तुम्ही नॉलेज आणि इन डेप्थ माहिती घेण्यासाठी आलेला असाल तर खूप सारे इन्साइट्स तुम्हाला मिळतील. नमस्कार मित्रांनो, मी आज तुमच्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ डिझाईन करतो. याच्यामध्ये ह्या मार्केटच्या कंडिशनवर तुम्हाला काय ऍक्शन घ्यायची आहे. आता पहिल्यांदा जर बघायला जाऊ आपण तर निफ्टीकडे, ओके, हे सगळं आपण बघतोय की ग्लोबल मार्केट पडतायत, परंतु निफ्टी अजून त्या मनाने तिथेच आहे. म्हणजे एक रॅली झाली, तुम्ही जर एक छान रॅली इथे बघितली असेल आणि त्याच्यानंतर नॉर्मल पडतोय, परंतु मागच्या 2 दिवसापासून 23,000 जवळपास 100चा सपोर्ट तो खूप स्ट्रॉंगली घेऊन याच्यामध्ये चाललेला आहे. पण ज्या ती ग्लोबल मार्केट्स बघता, ओके, तो उद्या जोरदार खालच्या साईडला घेऊन जाण्याचा प्रयत्न करू शकतो. म्हणजे सपोर्ट ब्रेक केला तर साहजिक आहे याच्यामध्ये की 21,800च्या आसपास ते पुन्हा जातील. ओके, आता आपण पुढे जाण्याआधी थोडी चर्चा करूया की हे काय होतं याच्या आधी. लक्षात ठेवा, पहिली गोष्ट असते रेसिप्रोकल टेरिफ. आता हे काय असतं समजून घ्या. भारतावर जवळपास ट्रम्पने 26% आसपास काय लावलाय, रेसिप्रोकल टेरिफ लावलेला आहे. म्हणजे काय असतं हे थोडक्यात समजून घ्या, म्हणजे तुम्हाला पण कळेल इम्पॅक्ट कुठे होणार आहे, कशा पद्धतीने होणार. जगातल्या बऱ्याच देशांना लावलेला आहे. आता हे जे टेरिफ लावलेलं आहे ना, ते 10% पासून अगदी 40-45% रेंजमध्ये लावलेले. त्याच्यामध्ये आपण मिडला आहोत. 10% म्हणजे कमी. ओके, त्याच्यामध्ये ज्या कंट्री आहेत बऱ्याच असतील त्याच्यामध्ये, पण आपल्याला घेणं देणं नाही, इतरांचं आपण आपल्याविषयी चर्चा करूया. आता हे जे रेसिप्रोकल टेरिफ लावलेले, उद्या इंडियन कंपन्यांना जर अमेरिकेमध्ये जाऊन एखादी वस्तू विकायची आहे तर त्याच्यावर तुम्हाला आता इथून पुढे ऍडिशनल 26% पे करावे लागेल त्यांचं टेरिफ किंवा जो ऍडिशनल टॅक्स आहे. म्हणजे काय होईल तर इंडियन वस्तू कॉस्टली होतील. ह्याचा काही इम्पॅक्ट होईल याच्यामध्ये. साहजिक आहे ना, जी गोष्ट तुम्हाला आधी 100 रुपयाला मिळत होती ती आता इंडियन वस्तू 125ला मिळायला लागली, तर तिथली लोक काय करतील, त्याला पर्याय शोधतील दुसरा. म्हणजे काय, आपण जे एक्सपोर्ट करतो त्याला मोठा फटका बसेल. ज्या कंपन्या इथला माल उचलून तिकडे विकत होता त्यांच्या प्रोडक्शनला फटका बसेल. एकतर त्यांना चार्ज वाढवावे लागतील आणि चार्ज वाढवून पण नाही खपलं तर काय करणार आहे. ओके, मग आता हे का केलं गेलेलं आहे, आपण पण त्यांच्यावर टॅक्स लावत असतो. आता एक उदाहरण घ्या, याच्यामध्ये नॉर्मली टेस्लाची गाडी आहे. टेस्लाच्या प्रत्येक गाडीवर इंडिया 100% चार्ज लावतं. त्याला म्हणतो आपण हा रेसिप्रोकल टेरिफ आपल्या साईडने लावलं जातं. म्हणजे टेस्लाची 30 लाखाची कार असेल ना, इंडियामध्ये ती मिळते 60 लाखाला, बरोबर. मग हे गव्हर्नमेंट का करत असतं, तर ऍक्च्युली गव्हर्नमेंटला माहिती आहे जर ह्या भारतामधल्या गाड्या खपवायच्या असतील तर इंडियन उद्योगांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. पण इथे बाहेरचे उद्योग पण येऊन जर खपवायला लागले तर ह्यांचं कोण घेणार आहे. कारण साहजिक बाहेरच्या देशांकडे आपल्यापैकी बऱ्यापैकी चांगली टेक्नॉलॉजी आणि ते स्वस्तामध्ये ते देऊ शकतात. म्हणून मग टेस्लाची गाडी जर 60 लाखाला मिळते तर आपण काय विचार करणार, मला महिंद्राची गाडी त्याच क्वालिटीची जर 25 लाखात मिळते तर मी तिचा विचार करेन. किंवा टाटाची बॅटरीची गाडी जी आहे ईव्ही त्याच्यात मध्ये विचार करेल. समजलं, रेसिप्रोकल टेरिफ म्हणजे जे त्या वस्तू आपण त्या देशामधून आपल्याकडे येतात त्याच्यावर लावलेला प्रत्येक देशाचा टॅक्स जो आपण पण लावत असतो, जो आपल्याकडे बऱ्याच गोष्टींवर 100% आपण त्यांना चार्ज करत असतो. ही गोष्ट क्लिअर झाली. आता ह्याचा इम्पॅक्ट कुठे कुठे होणार आहे लक्षात ठेवा. पहिली गोष्ट, ह्याचा इम्पॅक्ट बऱ्याच सेक्टर्सवर होत असतो जे अमेरिकेशी निगडीत आहे. आता कुठले सेक्टर्स, एक सिंपल तुम्हाला उदाहरण देतो याच्यामध्ये मी. आपण हा निफ्टी पाहिला, निफ्टी नंतर आपण जाऊया हा आयटी, बरोबर आहे. आयटी सगळ्यांनाच माहिती आहे की आयटीचा बहुतांश बिझनेस हा पाश्चिमात्य देशातून येतो आणि त्यातल्या त्यात अमेरिकेमधून. कित्येक लोक तुम्ही जर बघितले असतील तर अमेरिकेमध्ये आपल्या बऱ्याच इंडस्ट्री किंवा ज्या आयटी कंपन्या त्यांच्या ऑफिसेस आहेत. आता हा आयटी इंडेक्स आज क्रॅश झालाय, म्हणजे जोरदार पडलाय. 4 ते 5% जर एखाद्या ह्याच्यामध्ये फॉल येतोय याचा अर्थ त्याचे स्टॉक पण धडाधम पडणार आहेत. का तर आयटीचा बिझनेस खूप मोठ्या प्रमाणामध्ये तिकडे डिपेंडिंग आहे. मग तिकडे टेरिफ वाढवले तर सर्व्हिसेस महाग होतील, तुमचे सॉफ्टवेअर कोण घेणार. कारण शेवटी आपण स्वस्तात इतरांपेक्षा देतो म्हणून आपला माल खपतोय. मग ह्याचा इम्पॅक्ट आयटी बरोबर कुठे होणार आहे, तर आयटी नंतर आपण जर याच्यामध्ये विचार करायला गेलो तर फार्मा सेक्टर. फार्मामध्ये जर बघायला गेलं तर आज एक चांगली शेंडी लावलेली याच्यामध्ये. याचा अर्थ काय होतो तर इथे पण गडबड आहे. ह्याचा अर्थ हे दाखवतायत एक छान
छान इन्व्हर्टेड हॅमर आज बनलेला आहे आणि 21,400चं क्लोजिंग असं दाखवतंय की आम्ही वर टिकायच्या कॅपॅसिटीचे नाही आहोत, कारण आमचा पण बिझनेस अमेरिकेवर डिपेंड आहे. कारण जर एखादी फार्मा कंपनीतला माल उचलून तिकडे विकते आणि तिथे जे काही टेरिफ लावलं जाईल मोठ्या प्रमाणामध्ये, साहजिक कॉस्टिंग वाढेल गोळ्यांचं. सिंपल गोष्ट याच्यामध्ये समजा मित्रांनो. म्हणजे हा रेसिप्रोकल टेरिफ हा फंड आहे की जो आपल्याला इम्पॅक्ट करतो. आता 2 सेक्टर तुम्हाला मी दाखवले समजावं म्हणून. आता हा तुम्हाला मुद्दा क्लिअर झाला. आता महत्त्वाची गोष्ट तुम्हाला काय करायचं याच्यामध्ये. ओके, आता याच्यामध्ये काय कंडिशन आहे, पुन्हा आपण येऊया आपल्या निफ्टीच्या चार्टकडे. निफ्टीचे जर चार्ट आपण याच्यामध्ये बघायला गेलो, ओके, तर आपण इथे बघितलं होतं की निफ्टी इथे सपोर्ट घेतो. याचा अर्थ काय, तर निफ्टीमध्ये आपल्याला एक चांगला फॉल अजून अपेक्षित आहे. आणि नॉर्मली जर एक गोष्ट विचारात घेतली ना तुम्ही याच्यामध्ये, तर एक बघा, मार्केट एका सपोर्ट लेवल पासून इथे आपल्याला फिरताना दिसेल. ओके, हे बघा याच्यामध्ये एक सपोर्ट झोन आहे. हा जर तो ब्रेक करतोय तर साहजिक आहे याच्यामध्ये फॉल येणार आहे, कारण ऑलरेडी हे सगळे ग्लोबल मार्केट्स नॉर्मली पडतायत. तर आशा करूया की 21,800 पर्यंत बिचारा परत खालच्या साईडला येऊ शकतो. आता ही काही सपोर्ट लेवल आहे म्हणून याच्याविषयी आम्ही विचार करतोय की मार्केटमध्ये एवढा फॉल आहे म्हणजे गडबड करू नका. ज्या वस्तू स्वस्तात आहेत त्या कदाचित अजून स्वस्तात मिळू शकतात, म्हणजे शेअर्सच्या बाबतीत मी तुम्हाला म्हणेल. आता ट्रेडर्स जे आहेत ना, त्यांनी तेजीचा विचार करताना थोडं प्रॉपर सपोर्ट रेजिस्टन्स या लेवल पाहूनच ऍक्च्युअली ट्रेड घ्या. स्ट्रिक्ट स्टॉप लॉस ठेवा तेजीच्या ट्रेडला, कधीही फसू शकतात कुठल्याही गोष्टीला. आणि साहजिक आहे डाऊनसाइडचा विचार करता तरी पण ते करा, कारण मार्केट आता व्होलॅटाईल राहणार आहे. मग आता मित्रांनो, हे आपण बघितलं की निगेटिव्ह इम्पॅक्ट होतो याच्यामध्ये, परंतु कुठेतरी पॉझिटिव्ह इम्पॅक्ट तर असणार आहे याच्यामध्ये. क्लिअर गोष्ट आहे याच्यामध्ये. पण तो पॉझिटिव्ह इम्पॅक्ट लगेच तुम्हाला क्लिअर नाही होणार, कारण काय, हा रेसिप्रोकल टेरिफ लावलेला आहे. ऍक्च्युअली कशावर आहे काय हे लवकर उघड होईल, ह्याच्यानुसार आपल्याला ऍक्शन्स घेता येतील. आता तुम्हाला वाटेल गोल्ड वर जाईल, पण तुम्ही जर बघितलं असेल गोल्डचा चार्ट, तर गोल्ड पण आज फॉल येतोय. आणि सांगितलं जातंय असं याच्यामध्ये की गोल्डमध्ये जवळपास ह्या लेवल पासून 15 ते 20% करेक्शन अपेक्षित आहे. आणि नॉर्मली हे जर पडतंय तर मग कमोडिटी मार्केटमध्ये जो गोल्ड येतो त्याच्यावर पण फटका बसणार आहे. म्हणजे काय, ती कुठेही अग्रेसिव्ह जाऊ नका. मला सांगायचं की याच्यामध्ये तुम्हाला वाटतं की चला लगेच इकडे जाऊन पैसा लावूया, गोल्ड वाढतोय, पण गोल्ड मागच्या बऱ्याच दिवसापासून खूप सारा वाढलेला आहे, त्याच्यामध्ये ट्रॅप होऊ नका. संधी शोधण्यापेक्षा पैसा तयार ठेवा, योग्य वेळी येईल तेव्हा आपल्याला पुन्हा मुसंडी मारता येईल मार्केटमध्ये चांगल्या कंपन्यांमध्ये. परंतु हातामध्ये पैसा पाहिजे. मग म्युच्युअल फंड्स असतील, स्टॉक्स असतील, हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये घेता येणार आहे. क्लिअर झालं मित्रांनो. आजचा व्हिडिओ जो होता अगदी डिटेलमध्ये सांगायचं काम केलं मी. काय असतं रेसिप्रोकल टेरिफ, कशावर इम्पॅक्ट होणार आहे. ओके, अमेरिकेतल्या पण कितीतरी टेक कंपन्या पडतात याच्याबरोबर, त्याच्यावर पण तुम्हाला कळेल हळूहळू काय होणार आहे आणि जी अपडेट मी करायचं काम करेल. आता तुम्हाला असं वाटतंय की ह्या गोष्टींबरोबर अजून इनडेप्थ शिकायचंय, मी ह्यासाठीच एक स्पेशल सेशन आपल्या मुंबईमध्ये पण घेतोय. ओके, 13 एप्रिलला आम्ही याच्यामध्ये नियोजन करतोय, पूर्ण 1 डे सेशन ठेवतोय, जेणेकरून ह्या पडत्या मार्केटमध्ये पण तुम्हाला कशा पद्धतीने स्ट्रॅटेजीज बनवायच्या, स्टॉक्स कसे फाइंड आउट केले पाहिजेत, काही स्क्रिप्ट्स असतात त्या कशा सर्च करायच्या, जेणेकरून मी आता जे IT फार्मा दाखवलं असे 45 सेक्टर्स आहेत, ते आता पडणारे आणि वाढणारे सेक्टरचं तुम्हाला एक सेग्रिगेशन करता आलं पाहिजे. आणि चांगल्या कंपन्या पिक करायला पण काही टूल्स असतील, त्याचा वापर AI सोबत कसं करायचं, असं बरंच काही शिकवेल मी. 880 280 90 ला एकदा कॉन्टॅक्ट करा, त्यांना एकदा जाणून घ्या. ओके, सिंपल 1 डे फुल प्रोग्राम आहे, अगदी सिंपल कॉस्टमध्ये आम्ही त्याला अरेंज करतोय. ओके, बाय द वे हे तुम्हाला समजलं असेल मार्केटच्या विषयी, मार्केटचा फॉल नॉर्मली काय होऊ शकतं, का होऊ शकतं, कोणामुळे होऊ शकतं, कुठपर्यंत जाऊ शकतं, सगळंच क्लिअर झालं असेल. व्हिडिओ कसा वाटला ना फटाफट कमेंट करून सांगा, आणि आवडला तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.